मान्सून यंदा 4 दिवस आधी येणार. महाराष्ट्रात पाऊस नेमका कधी धडकणार? लवकर आलेला मान्सून नंतर दगा देणार का? आणि एल निनोमुळे यंदा दुष्काळाची शक्यता आहे का? पाऊस काही भागांमध्ये मुसळधार तर काही भागांमध्ये पावसात मोठा खंड पडू शकतो. इंडियन ओशन डायपोलमुळे एल निनोचा प्रभाव कमी होऊन पुरेसा पाऊस पडेल का? हवामान विभागाचे नवीन संकेत आता मोठा इशारा देत आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरे, त्यामागील भौगोलिक कारणे आणि विश्लेषण जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी आहे कल्याणी, आपण पाहत आहात धक्काबुक्की. भारतीय हवामान खात्याने 15 मे रोजी दिलेल्या प्रेस रिलीजनुसार केरळमध्ये मान्सूनचे आगमन 26 मे रोजी होणार असल्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रात उन्हामुळे लाही झालेले असताना पावसाची आतुरता शिगेला पोहोचलेली आहे. पहिल्या पावसाने भिजलेल्या मातीचा सुगंध हा मानवी मनाला नेहमीच चैतन्य आणि ऊर्जा देतो. महाराष्ट्रात मान्सूनची आतुरतेने वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. हवामान खात्याचे नकाशे आणि फॉरकास्ट मॉडेल आता स्पष्ट संकेत देत आहेत की मान्सून महाराष्ट्रात 2 जून रोजी धडकणार. भारतीय मान्सून ही फक्त पावसाची गोष्ट नाही, ही जगातील सर्वात मोठ्या हवामान प्रणालींपैकी एक आहे. उन्हाळ्यात भारताची जमीन वेगाने तापते तर समुद्र तुलनेने कमी तापतो. यामुळे कमी दाबाचा पट्टा तयार होतो आणि समुद्रातून ओलावायुक्त वारे भारताकडे धाव घेतात. यंदा अरब सागराचे वाढलेले तापमान आणि क्रॉस इक्वेटोरियल विंड्स हे वारे दक्षिण गोलार्धातून विषुववृत्ताला ओलांडून भारताच्या दिशेने येत आहेत. हवामान मॉडेल्सनुसार हे वारे यंदा अधिक मजबूत दिसत आहेत. हे वारे जितके दमदार तितका मान्सून प्रवास जलद. भारतात मान्सूनची अधिकृत सुरुवात केरळपासून होते. यावर्षी केरळमध्ये मान्सून साधारण 26 मेच्या आसपास पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली आहे. मागील 6 वर्षात हवामान विभागाने मान्सूनचा वर्तविलेला अंदाज आणि प्रत्यक्षात मान्सूनचे झालेले आगमन याचा तपशील स्क्रीनवर पाहूयात. केरळ 26 मे, कर्नाटक 28 ते 30 मे, गोवा 31 मे ते 2 जून, तळ कोकण 2 जून, पश्चिम महाराष्ट्र 5 जूनच्या आसपास. म्हणजे महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाची चाहूल लागू शकते. अरब समुद्रातून येणारे दमदार ओलावायुक्त वारे पश्चिम किनारपट्टीकडे सरकताना दिसत आहेत. मान्सूनचा मुख्य प्रवास केरळ, कर्नाटक, गोवा, कोकण, महाराष्ट्र असा असतो. मात्र मान्सूनचं लवकर आगमन हे सर्वत्र मुसळधार पाऊस असा अर्थ होत नाही. सुरुवात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडू शकतो, तर विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचे वितरण वेगळे असू शकते. त्यातही यंदा हवामानात एक मोठा ट्विस्ट आहे. यंदाच्या हंगामात एल निनोचा प्रभाव असल्यामुळे पावसाबाबत काही मॉडेल्स सावधतेचा संकेत देत आहेत. त्यामुळे सुरुवात लवकर झाली तरी पावसाचा वेग आणि वितरण बदलू शकते. भारतीय हवामान विभाग तसेच अमेरिकन एजन्सी NOAA नुसार एल निनोचा प्रभाव कायम राहिला तर भारतात यंदा सरासरीपेक्षा पावसाचे प्रमाण 92% पेक्षा कमी असू शकते. मान्सून लवकर येत असला तरी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. काही हवामान सायंटिस्ट जसे कृष्णानंद होसाळीकर यांच्या मते यंदा पावसाचा अंदाज सुधारण्याची शक्यता आहे. यापूर्वी 1997 आणि 98 मध्ये एल निनोचा प्रभाव कमी जाणवला होता. इंडियन ओशन डायपोलचा सकारात्मक परिणाम झाला तर पाऊस सरासरी इतका आणि सर्वदूर होऊ शकतो. 20 मे पासून अवकाळी पाऊस, नेहमीपेक्षा 4 ते 5 दिवस अगोदर येणारा मान्सून, एल निनोचा हा प्रभाव असू शकतो. या सगळ्या शक्यता गृहीत धरून शेतकऱ्यांनी नियोजनपूर्वक पेरणी करावी, नाहीतर दुबारा पेरणी करण्याचे संकट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. यंदाच्या मान्सूनबाबत आपले काय मत आहे? दरवर्षी किती तारखेला आपल्या जिल्ह्यात मान्सूनचे आगमन होते हे जिल्ह्याच्या नावासहित कमेंट बॉक्समध्ये टाका. आमचे धक्काबुक्की चॅनल सबस्क्राईब करा. आपण पाहत आहात धक्काबुक्की.